हॅलो, मी अश्विनी आणि आज मी पहाटे 5:30ला उठले. तसं रोज मी 5:30लाच उठते आणि आज उठण्याचं कारण वेगळं होतं. कारण सासरी जाणार होते. सत्यनारायणची पूजा होती त्याच्यासाठी. त्यामुळे सकाळी लवकर उठून थोडी घरातली कामे वगैरे आवरून घ्यायची होती. दार घर वगैरे लुटून काढून घेतलं. कपडे वगैरे धुवायची होती, ती धुवून तेन घेतली. कारण परत घरी आले की कामाचं लोड नको, त्याच्यामुळे सकाळी जातानाच ही कामं करून मी जाणार होते. सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर मी माझं आवरायला गेले. छान अशी साडी नेसली होती. साडी नेसली की फोटो काढायला तर कोणाला आवडत नाही, मला पण आवडतं. त्याच्यामुळे काही फोटो वगैरे काढले आणि गाडीची वेळ झाली होती, त्याच्यामुळे मुलगीला बाय केलं आणि मग आम्ही निघालो. आम्ही जाईपर्यंत बस लागली होती आणि आम्ही बसमध्ये दोघं पण बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. 1.5 तासामध्ये आम्ही आमच्या गावी जाऊन पोचलो. तिथे गेल्यानंतर कळालं की जाऊबाईंनी डोश्याचं पीठ भिजू घातलं होतं आणि डोश्याचं पीठ इतकं छान फुगलं होतं की काही विचारू नका. आणि डोसा इतका चवीला छान झाला होता. डोसा करत करत जाऊबाईंना रेसिपी पण विचारली की कसं करता, काय करता. मला पण डोसे येतात, पण प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते, त्याच्यामुळे त्यांना रेसिपी वगैरे विचारली आणि सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला. आणि मग पूजेची काही तयारी होती ती सुरू केली. आणि इथं हार आणलं होतं पूजेसाठी, खूप छान होता. लहानापासून मोठे सगळेच आम्ही कामाला लागलो होतो. जाऊबाई सगळं जे भटजींना वगैरे लागतात ते सामान देत होती आणि मी तर प्रसादाचा शिरा तयार करून घेतला. नैवेद्य जे काही होतं ते सगळं मी करून घेतलं. त्यानंतर मोठा स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी चुलत सासूबाई जरा थोड्याफार मदतीला आल्या होत्या. ते मी आणि माझी जाऊबाई सगळीजण मिळून आम्ही स्वयंपाक करून घेतला. इथं भटजी पण आले होते, त्यांनी पूजा सुरू केली. पूजा झाल्यानंतर सगळीजण मिळून आम्ही आरती करून घेतलं आणि जावेचा मुलगा पूजेला बसला होता. आरती वगैरे झाली, पूजा पण खूप छान मांडली होती. बाहेरचे काही लोकांना बोललं होतं जेवण करण्यासाठी. त्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. हे आजचं ताट होतं जेवणाचं. त्याच्यानंतर आम्ही घरचे सगळेजण जेवणाला बसलो, आमच्या जाऊबाई चुलत सासूबाई वगैरे सगळेजण मिळून. आणि मला परत घरी जायचं होतं संध्याकाळी, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी आमच्या घरी येण्यासाठी निघालो. आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.